ज्या ठिकाणी आपल्या बार्शी नगरपालिकेच्या वतीनं व शासनाच्या वतीनं रुईतळ या ठिकाणी आपण 36 गाळे या ठिकाणी निर्माण केलेले आणि आमची एक भावना होती की महिला बचत गट भवन म्हणून या ठिकाणी आपण एक शहरामध्ये आपल्या ज्या माता भगिनी आहेत की बचत गटाच्या माध्यमातून एक उत्कृष्ट असं काम करतात, त्या प्रोडक्शन तयार करतात, त्यांना सरकार कर्ज उपलब्ध करून देते, मदत करते, परंतु त्यांनी तयार केलेल्या मालाला विक्री करता बाजारपेठ उपलब्ध होत नाही। ही संपूर्ण राज्यभर शोकांकित आहे आणि ह्या गोष्टी मी माननीय अजितदादा पवार यांना गेल्याच वर्षी ज्यावेळेस आपली विभागीय DPDC ची बैठक होती तस पुण्यामध्ये या काही गोष्टी त्यांच्या कानावरती घातलेल्या होत्या आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांना सुद्धा या बाबतीमध्ये आम्ही बोललो होतो। त्या अनुषंगानं असा आम्ही आता निर्णय या ठिकाणी करतोय शासनाच्या वतीनं आणि नगरपालिकेच्या वतीनं, जे काही आपले शहरामध्ये महिला बचत गट आहेत की त्यांना 21 कोटी रुपयाचं आतापर्यंत मदत शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे कर्ज रूपाने, आणि ज्यांनी प्रोडक्शन केलेलं आहे किंवा ज्यांनी छोट्या छोट्या व्यवसायाच्या माध्यमातून काय माल तयार केलेला आहे किंवा त्यांचे विक्रीपासून त्यांची अडचण या ठिकाणी सातत्याने निर्माण होती, त्यांना एक बाजारपेठ किंवा हक्काचं ठिकाण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून रुईतळ या ठिकाणचं जे शॉपिंग सेंटर आहे हा त्याला आपण महाराणा प्रताप हे नामकरण पण दिलेलं आहे, तोही 16 आणि या ठिकाणी संपूर्ण महिला बचत गटांना या ठिकाणी सगळ्यांबरोबर चर्चा करून जवळपास 550 गट आहेत, त्यांची एक बैठक आम्ही शुक्रवारी 11 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आयोजित केले। सगळ्या बचत गटाचे प्रमुख माननीय मुख्याधिकारी आम्ही सगळेजण बसून त्या ठिकाणी चर्चा करून जे काही ज्यांचा टर्नओव्हर मेरिटवरती आहे त्याच्यामध्ये कुठलीही पार्सलिटी होणार नाही, ज्याचा चांगला टर्नओव्हर आहे अशांना प्राधान्यानं या ठिकाणी गाळे आम्ही त्या ठिकाणी कुठलंही डिपॉझिट न घेता कुठलंही भाडं न, फक्त 1000 रुपयाचं तिथला मेंटेनन्स, म्हणजे जेणेकरून स्वच्छतेसाठी जे काही चार्जेस लागतील स्वच्छता करतात फक्त तिथल्या तेवढे चार्जेस आम्ही त्याचा हिशोब करून आकारू, अन्यथा जादा कुठला चार्जेस वगैरे आकारायचे नाहीत अशा पद्धतीनं। कारण 2-2, 3-3, 5-5 लाख रुपये जर डिपॉझिट द्यायचं माता भगिनींनी म्हणलं बचत गटाची तर ते शक्य नाही। कारण आज आपण पाहतोय की माननीय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सरकारनं आणण्याचं कारणच ते महिलांच्या हाताला काम मिळलं पाहिजे, स्वतःच्या पायावरती उभा राहिल्या पाहिजे, आणि हाच दृष्टिकोन आम्ही बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून डोळ्यासमोर ठेवून किमान सुरुवातीला इथं 36 आणि आणखीन 2 शॉपिंग सेंटरमध्ये जे गाळे आहेत त्याची तपासणी करून कमीत कमी पहिल्याच टप्प्यामध्ये 50 गाळे या ठिकाणी महिला बचत गटाला उपलब्ध करून देण्याचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। त्याची लवकरात लवकर येणाऱ्या 8-15 दिवसामध्ये त्याची अंमलबजावणी निश्चितपणानं होईल।